जमलेल्या विद्यार्थ्यांचे, तसेच स्टेजवर जे बसलेले मान्यवर आहेत त्यांचे मी स्वागत करतो गोरे सर्स एज्युकेशन अकॅडमीतर्फे. खरं तर मी आज भाषण करणार होतो, सरांनी मला आत्ता नाव घेतलं आणि मला उठवलं, तयारीने आलो नाही आहे. म्हणजे सर मगाशी जसे म्हणले की बच्चे मन के सच्चे, तसं तर मी काय तयारी केली नाही, जे काही सच्चे ते निघेल बाहेर. सर्वात पहिल्यांदा पहिल्या वर्षी रुद्रनीलची एक्झाम दिली सैनिक स्कूलची, 204 मार्क पडले. त्याचबरोबरीने मी RMSची तयारी पण केली होती रुद्रनीलची ऑनलाईन. आणि RMSची तयारी करून एक्झाम देताना पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये नंबर आला होता केंद्रीय विद्यालयामध्ये रुद्रनीलचा, पुणे कॅम्पमध्ये. आणि त्यावेळेस एक 15-20 मुलांची, 20-25 मुलांची टीम आली, ठीक आहे, एकदम ॲग्रेसिव्ह, एकदम कॉन्फिडंटली. आणि प्रत्येकाने एक टिपिकल टी-शर्ट घातला होता. आणि त्यांच्याबरोबर एक व्यक्ती पळत होती आणि ती दिसायला एकदम सुंदर, अट्रॅक्टिव्ह, म्हणजे एकदम मी इम्प्रेस झालो त्याला. मी आसपास जरा चौकशी केली, त्यावेळेस समजले गोरे सर आहेत. मग त्यावेळेस मला कळलं, म्हणजे मी ठरवलं की या मुलांच्या पाठीमागं आता इतर ज्या अकॅडमी आहेत त्या फक्त अभ्यास करून परीक्षा देईपर्यंतच माझ्यामध्ये पाठबळ देतात, त्यानंतर एक्झामनंतर ते जास्त एंटरटेन करत बसत नाहीत. मी अनुभव घेतला पहिल्या वर्षी. पण एक्झाम हॉलमध्ये सोडेपर्यंत जो माणूस विद्यार्थ्यांच्या मागं पळतोय आणि त्याच्याबरोबर एक टमटमसुद्धा होती, मी जाऊन बघितले, सगळे अभ्यास केला त्याचा. त्यात ॲपल होते, पेन होते, डायऱ्या होत्या, काय जे विद्यार्थ्यांना लागतं त्या बारीक बारीक गोष्टींचा विचार केला होता. त्याच वेळेस मी ठरवलं की बाबा हा व्यक्ती जर एवढ्या बारीक गोष्टींचा विचार करून जर विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जायला मदत करतोय, तर हा तयारी किती करून घेत असेल चांगली. मग मी या व्यक्तींचे पूर्ण माहिती काढायला सुरुवात केली, यांचा नंबर घेतला. आणि पहिल्या वेळेस मी जेव्हा अकॅडमी बघायला आलो त्यावेळेस भव्य बिल्डिंग तुम्ही बघितलीच आहे, बिल्डिंग खूप छान आहे. आतमध्ये सुसज्ज अशा रूम्स आहेत. नंतर किचन बघितलं, तिथला टापटीपणा बघितला. आणि याच्या अगोदर 2-3 अकॅडमी बघितल्या होते, शेवटची अकॅडमी मी बघितली आणि इथंच ॲडमिशन घ्यायचं मी ठरवलं. सरांशी चर्चा झाली, सर म्हणले 100% आपण याचा सिलेक्शन करूया. सोडल्यानंतर जसे मग अशी पालक म्हणले छोट्या छोट्या गोष्टींचे नाही काळजी लागलेली असते, माझ्या मुलाला हे होईल का, ते होईल का, आठवण येईल का, काय होईल का. सोडल्यानंतर माझ्यामध्ये पहिला का दुसराच कोण असेल, रुद्रनील हसत बोलत होता. म्हणजे कारण की 2-3 सण पण उरकले होते, तर ते सण सरांनी तिथं अकॅडमीमध्येच घेतले होते ते सण. त्यामुळे मुलांना असा घरची आठवण येत नाही अकॅडमीमध्ये. त्यानंतर खाण्यापिण्याची व्यवस्था ते मुलांनी सांगितलं, नाना नाण्यांचं कौतुक काय करून कमी पाडणार नाही एवढं कौतुक हे खाण्यापिण्याबद्दल सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्या होत्या. शिक्षक स्टाफ जो आहे तो पूर्णपणे म्हणजे मी असं म्हणेन की गोरे सर नाही, गोरे सरांची जी अकॅडमी आहे ही पूर्ण फॅमिलीच आहे आणि पूर्ण फॅमिली मुलांकडे लक्ष देतात. आणि त्यानंतर परीक्षेच्या तयारीला पण बऱ्यापैकी सहकार्याला आपल्या सरांच्या, मॅडमच्या, सगळ्या स्टाफचं, ज्या मी 2-3 विषय सांगितले होते त्या विषयात त्यांनी पूर्ण लक्ष दिलं रुद्रनीलकडं आणि अभ्यास करून घेतला. प्रत्येक मुलाकडं वैयक्तिक लक्ष देतात. अभ्यास करून जे स्वप्न होतं माझं की सैनिक स्कूलमध्ये मुलगा लागावा, तर त्या स्वप्न माझं पूर्ण झालं. चंद्रपूर सैनिक स्कूलमध्ये गुड्डू रुद्रनील चंद्रपूर सैनिक स्कूलमध्ये सिलेक्ट झालेला आहे. तर मी गोरे सर्स एज्युकेशन अकॅडमीचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय कपिल सर.